नमस्कार मित्रांनो, लपंडाव मालिकेमध्ये कानाचं खूप मोठं सिक्रेट बाहेर येणार आहे. मित्रांनो, काना हा एक करोडपती मुलगा आहे, बिझनेसमॅन आहे मोठा. हे सत्य आता काना त्याच्या तोंडानेच कबूल करणार आहे. मित्रांनो, आणि आता इथे सखी आणि कानाचा सत्यनारायणाचा पूजेचा घाटही घातलेला आहे. आता पाहायला इतका इंटरेस्ट येणार आहे की मित्रांनो काय सांगू. इथे आता सखी, काना, मावशी, जानू सगळेजण बसलेले असतात. सखी आणि काना खात असतात, म्हणजे ऑमलेट खात असतात. आणि आता खाता खाता सखीच्या नाकाला लागतं. तेव्हा काना तिला काही सांगतच नाही, कारण सखी त्याला बोलत असते की काना, तू माझ्या जवळ येऊ नकोस, तू माझा चान्सवर मारू नकोस, तू माझ्या जवळ येतो, चान्स मारायचा प्रयत्न करतो, अजिबात अशी गुलू करू नको माझ्यासोबत. त्याच्यामुळे काना त्याच्यासोबत काही बोलतच नाही. जेव्हा मावशी आणि जानू येतात तेव्हा मावशी जानू म्हणते की अगं सखी तुझ्या नाकावर लागलंय. तेव्हा सखी बोलते, काना तुला सांगायला काय झालं. काना बोलला की तुम्हीच तर म्हणलं होतं ना बेबी सरकार, अजिबात चान्स मारायचा नाही. तेव्हा काना त्याला फरक समजून सांगते की चान्स मारणं वेगळं असतं आणि मदत करणं वेगळं असतं. मित्रांनो, आपल्या लाईफमध्ये सुद्धा हे कामी पडतं बरं का. चान्स मारणं आणि मदत करणं या दोन्हीतला फरक समजून घेतला पाहिजे आपण. तर कानाने आता तिची मदत करत तिच्या नाकावरचं पुसलेला आहे. आणि आता शिरा दाबडे मावशीने आणलेला आहे आणि ते शिरा खूप आवडला आहे त्यांना. सखी बोलत आहे की हा शिरा आणि सत्यनारायणच्या पूजेचा शिरा काही वेगळाच असतो ना. खरंच पूजेचा शिरा काहीतरी ओरच असतो. आणि काना तेवढ्यात बोलता बोलता बोलून जातो की शिरा म्हणजे ना, खरंच शिरा म्हणजे स्वर्ग सुखच. शिरा कसा असावा, त्याच्यात साजूक तूप घातलेला असावा, असा असा तसा असावा. आणि आमच्या घरी ना आम्ही असा शिरा खायचो आणि माझा सगळा स्टाफही खायचा. आणि बापरे, स्टाफ म्हटल्यावर सगळ्यांच्या नजराच फिसकारल्या. स्टाफ म्हणजे कानाला काय म्हणायचं कोणाला कळेनाच. मग काना नंतर विषय फिरवतो, परंतु कानाचं सत्य बाहेर येता राहिलं. कारण काना खूप मोठ्या घरचा मुलगा आहे, तो करोडपती आहे, खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो फक्त इथे सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला आहे. त्याचा एकच एम आहे, फक्त सरकारला उद्ध्वस्त करायचे. त्यामुळेच तो सखीचा आधार घेत आहे. मित्रांनो, आता इथे मावशीने त्यांच्या सत्यनारायणच्या पूजेचा विषय काढलेला आहे. आणि आता सखी, काना, मावशी सगळेजण मिळून या विषयावर चर्चा करत आहे की उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आणि आता पूजा झालीच पाहिजे. सखीला प्रसाद खायची इच्छा आहे ना, तर उद्या सत्यनारायणाची पूजा होईल. तर इकडे आता काना छान रेडी झालेला आहे आणि सखी छान रेडी झालेला आहे, परंतु त्या बिचारीला मिरयाच करता येत नाही. आणि काना तिला एवढी सुंदर साडी नेसत आहे. बाप रे, खतरनाक. खरंच यांचा संसार आता खरंच खुलायला लागलाय. काना आणि सखी एवढे परफेक्ट कपल वाटतात ना की त्यांच्यासारखे कपल कोणी असूच शकत नाही. काना तिला एवढी छान पद्धतीने साडी नेसवतो आणि सखी जणू काय त्याच्या प्रेमातच पडल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहते. तर इकडे सरकार त्याला बोलतात की तू काहीही कर, पण ती उद्याची पूजा बिघडवली पाहिजे. तर आता किरणही कानाला समजून सांगत आहे की काना, तुला जर सरकारच्या जवळ राहायचं असेल तर तुला काही झालं तरी सखीला त्रास द्यावाच लागेल. बिचारा काना काय करणार. इकडे सरकार त्याला सांगताय त्रास दे, इकडे सखीला त्रास झालेला त्याला पाहत नाही. तू काय करणार, त्याला कसं करणार. तो सरकारला उद्ध्वस्त करायचंय, सखीलाही प्रेम करायचंय. आता कसं होणार, काय वाटतं आणि त्याचं सत्य कधी बाहेर येणार. कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.